हाय हॅलो नमस्कार, मी गौरी. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या ब्लॉगमध्ये ना मी माझं मॉर्निंग रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, सकाळपासूनचं दुपारपर्यंत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि तुमचं काही सजेशन असेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज सकाळी ना विघ्नेशला मी डब्यामध्ये नाश्त्यामध्ये आप्पे बनवले होते. खरं तर मला इडली बनवायची होती, पण थोडासा उशीर झाला तर त्याच्यामुळे मी त्याला आप्पे आणि सॉस नाश्त्याला दिले. आता त्याच्यासाठीचा नाश्ता झाला आणि इथं आमच्यासाठी नाश्त्याला ना मी मूग थोडेसे भिजत घालून ठेवले होते रात्री. तर आज आमच्या नाश्त्यासाठी बनवणारे जे अख्खे मूग असतात तर त्याचे डोसे. तर त्यासाठी इथे ना मिक्सरवर त्याचं बॅटर बनवून घेते. तर याच्यामध्ये ना फक्त मी हिरवी मिरची टाकलेली आहे, त्याच्यानंतर थोडंसं आलं आणि थोडंसं जिरं आणि किंचितसं पाणी टाकून ना व्यवस्थित असं बारीक त्याची पेस्ट बनवून घ्यायची. आता हे वाटण इथं माझं तयार झालेलं आहे. तर मी ना मूग भिजत घालताना याच्यामध्ये तांदूळ अजिबात टाकले नव्हते. माझ्याकडे तांदळाचं पीठ आहे तर त्याच्यामुळे मी तांदूळ नव्हते टाकले. तर आता 1 चमचा मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. त्यानंतर आता मला चटणीसुद्धा बनवायची आहे. तर चटणी बनवण्यासाठी कधीकधी मी ओल्या नारळाची बनवते, कधीकधी सुका नारळ जो असतो खोबरं आपलं, तर ते थोडंसं आदल्या रात्री भिजत घालते आणि त्याची चटणी बनवते. एकदम साधी सिंपल. आता याच्यामध्ये मी डाळवं किंवा शेंगदाणा असं काहीच घातलेलं नाही आहे. फक्त खोबरं घातलं आहे, कोथिंबीर घातली आहे, मिरची घातली आहे, अद्रक आणि थोडंसं जिरं. त्यानंतर मीठ घातलं आहे, थोडंसं पाणी टाकले आणि ह्याचीसुद्धा छानपैकी बारीक चटणी बनवून घेते, जेणेकरून तीसुद्धा आम्हाला याच्याबरोबर आप्याबरोबर आणि डोशाबरोबर खाता येईल. तर इथेसुद्धा चटणी माझी वाटून तयार झालेली आहे. आणि त्याचसोबत ना आता देवांश पण उठला आहे, तर त्याचीसुद्धा किचनमध्ये लुडबुड सुरू आहे आणि खूप पसारा होतो, कारण तो सगळ्या गोष्टींना आता ओढायला लागला आहे. तर त्याच्यामुळे किचनमध्ये काम करताना पण खूप मुश्किल होऊन जातं आता. तर त्याला मी एक अप्पा दिलं आहे खायला. आता तो थोडासा खाईल, थोडंसं इकडे तिकडे फेकेल. आता इथं चटणीसाठी ना तडकासुद्धा बनवून घेते. तर तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी, जिरं आणि कढीपत्ता आहे तो बारीक कट करून टाकलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जो फ्राय पॅन आहे हा छोटा, तर ते मी त्याच्यावर उपडं ठेवलेलं आहे, जेणेकरून जी वाफ आहे ना तर ती चटणीमध्ये छानपैकी बसेल. तर आता ही सगळी तयारी झाल्यानंतर ना आता फायनली मी डोसे बनवायला घेतलेत. मस्तपैकी तवा ना गरम करून घेतला, त्याच्यावर थोडंसं पाणी टाकलं आणि त्याच्यानंतर नॉर्मल टेम्परेचरला तवा आला आणि मग मी मस्त असे डोसे करायला घेतले. तर पहिल्यांदाच मी मुगाच्या डाळीचे डोसे बनवले होते. तर याच्यामध्ये ना मी तुम्हाला सांगते, कदाचित माझे डोसे ना खूप क्रिस्पी वगैरे झाले नाहीत. तर मी नंतर थोडंसं गुगल वगैरे केलं तर मला कळालं की मी जे बॅटर भिजत घातलं होतं तर ते संध्याकाळी साधारणतः 5-5:30ला घातलेलं आणि डोसे जवळजवळ मी 8:30-9ला बनवायला घेतले, कारण सकाळी विघ्नेश गेल्यानंतर आमच्या नाश्त्याला वेळ होता. तर ते खूप वेळ मूग जे असतात ना तर ते भिजले, तर त्याच्यामुळे डोसे ना खूप असे क्रिस्पी नाही झाले. जर डोसे क्रिस्पी हवे असतील ना तर साधारणतः 4 ते 5 तास एवढंच पीठ भिजवायचं. पीठ किंवा ती मूग असतात अख्खे ते भिजवायचं. आता नेक्स्ट टाईम मी तशा पद्धतीनं करून बघणार आहे. फक्त मऊ झाले होते, क्रिस्पी झाले नव्हते, बाकी चवीला वगैरे छान झाले होते. आता यांचं नाश्त्याचं ताट तयार केलेलं आहे. पहिले यांना नाश्ता देते आणि मग यांचं झाल्यानंतर ना मी नाश्ता करून घेईन. आता इथं मी फ्रेश वगैरे झाली आहे. आता सगळ्यात पहिलं ना केस विंचरून घेते, थोडंसं स्वतःला तयार होते मी. आणि त्याच्यानंतर, कारण एकदा दिवसभर कामामध्ये लागलं ना की मग ह्या गोष्टी करायला अजिबात वेळ मिळत नाही. आणि मग जरी वेळ मिळाला ना तरी हे काम केल्यानंतर करते, ते काम केल्यानंतर करते, असं होतं. तर त्याच्यामुळे ना जेव्हा हे नाश्ता वगैरे करतात, देवांशला घेतात ना, तर तेव्हा पटकन मी तयार होऊन घेते. कधी कधी नियोजन वेळ पुढे मागेसुद्धा होते, कधी कधी दुपारसुद्धा होते मला, कधी कधी रेडी व्हायला, फ्रेश व्हायलासुद्धा. तर आता इथे माझी सगळी तयारी झाली आणि आता मी सुद्धा प्लेट तयार करून घेतली. मी सुद्धा नाश्ता करून घेते. आता मी नाश्ता करायला घेतला ना तर देवांशसुद्धा माझ्यासोबत आहे, कारण आता विघ्नेश शाळेत गेला आहे, त्याचे पप्पा ऑफिसला गेलेले आहेत. तर त्याच्यामुळे देवांश आणि मी आता माझ्या नाश्त्याबरोबर मी त्याला ॲपल दिलं होतं खाण्यासाठी, तर ते सुद्धा त्याला त्याच्यातच बुडवून खायचं आहे. मग मी थोडंसं त्याला भरवलं आणि मग मी अशा पद्धतीनं आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे. त्याच्यानंतर आले किचनमध्ये. आता नाश्ता झाल्यानंतर पुढची बाकीची जी सगळी किचनमधली कामं किंवा घरातली जी काही रेग्युलर कामं असतात ना तर ती मी करायला घेते. तर देवांशमुळं कामाचं रुटीनसुद्धा बदलतं, कामाच्या वेळासुद्धा बदलतात. फिक्स वेळ नाही आहे किंवा फिक्स रुटीन नाही आहे असं कोणतंही.
तर जेव्हा पण आपण लहान बाळ घरामध्ये असताना तर या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्याच बाबतीत होत असतात की कुठल्या कामाची वेळ ठरलेली नसते किंवा कुठलं काम आज करायचं आपण नियोजन केलेलं असतं, पण ते आज होईलच याची गॅरंटीसुद्धा नसते. पण ठीक आहे, होत राहतात या गोष्टी. कधी कधी चिडचिडसुद्धा होते खूप, आणि कधी कधी एकदम स्मूथली सगळ्या गोष्टीसुद्धा होतात. जेव्हा सगळे घरी असतात तेव्हा एवढा काही त्रास पडत नाही आणि एवढा काही चिडचिडसुद्धा होत नाही. तर इथे आता ना देवांच्या खाण्याची सुद्धा वेळ झालेली आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा मी मगाशी त्याला थोडंसं ॲपल दिलं होतं, तर त्यातलंच राहिलेलं जे ॲपल आहे ना, तर ते ॲपल मी इथं कट करून घेते आणि त्याच्यासाठी आता खाऊसुद्धा बनवून घेते. तर सध्या मी डायरेक्ट त्याला ॲपल वगैरे देत नाही, तसा तो खातो असं, पण एकदम जास्त क्वांटिटीमध्ये वगैरे देत नाही मी त्याला. तर ते कशामध्ये त्याच्या खिरीमध्ये किंवा अशा पद्धतीनं थोडंसं रवा टाईप वगैरे असं करून मी त्याच्यामध्येच ते फ्रूट टाकून त्याला देते. तर आता इथं ओट्स घेतलेले आहेत मी, आणि मखाण्याची पावडर माझ्याकडे संपली, पण मखाणे माझ्याकडे रोस्ट केलेले होते तर ते टाकलेले आहेत. तर त्याचं छानपैकी इथं त्याच्यासाठी खाऊ बनवून घेते. आणि मध्ये आधी ना त्याचीसुद्धा लुडबुड असते, त्याच्यामुळे कधी त्याच्याकडे बघायचं, कधी किचनमधली कामं करायचं, तर अशा पद्धतीनं सुरू असतं. आतासुद्धा त्याचा आवाज सुरूच आहे, माझ्याबरोबर त्याचंसुद्धा बोलणं किंवा हे सुरूच असतं. तर आता इथे ना भाजीची तयारीसुद्धा करायला घेतली आहे मी. तर ह्या घेवड्याच्या शेंगा आणल्या होत्या, तर त्याची भाजी करायची होती. आणि दाराची बेल वाजली ना, म्हणून तो दारात एकसारखं बघत होता की कोण आले म्हणून. त्याच्यानंतर मी इथं भाजी नीट करायला घेतली ना, तर त्यालासुद्धा नीट करायची होती. आता नीट कमी करायची आणि सगळीकडे पसरवून ठेवायची होती, थोडीशीच भाजी होती. तर अशा पद्धतीनं इथंसुद्धा त्याने त्यातल्या शेंगा त्याच्या हातात बसतील तेवढ्या घ्यायचा आणि तो खाली सगळ्या पसरवून टाकल्या, जेणेकरून ना ताटामध्ये कमी शेंगा राहिल्या आणि त्या खाली ज्या पडलेल्या होत्या ना त्या शेंगा जास्त झाल्या होत्या. तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याला मजा येत होती. नंतर मग मी थोडंसं त्याला खेळायला दिलं आणि मग त्याच्यानंतर मी भाजी वगैरे सगळी नीट करून घेतली. कारण सगळे घरी असतील तर मग व्यवस्थित कामं होतात, पण एकटी असेल ना तर थोडंसं खूप अवघड होऊन जातं. तर आता पुन्हा आले किचनमध्ये. आता दूधसुद्धा मला गरम करायला ठेवायचं होतं, तर दूधसुद्धा पहिलं गरम करून घेते, कारण पुन्हा लेट झाला तर मग ते लक्षात राहत नाही आणि मग पुन्हा सकाळचं दूध संध्याकाळवर कधी कधी जर एक्सपायरी डेट वगैरे झाली तर ते दूध खराबसुद्धा होतं, तर असंसुद्धा होतं. तर आता इथं दूध गरम करून घेते. तर आता मी दररोज काय करते ना, दूध जेव्हा पण मी गरम करते, सकाळी गरम केलं किंवा संध्याकाळी, तर त्यातलं थोडंसं दूध ना मी माझ्यासाठी ठेवते, जेणेकरून ना ते दूध मला जी काही होम रेमेडी असतात किंवा जे काही फेस मास्क असतात किंवा स्किन केअरसाठी वगैरे वापरता येतं. तर आत्तासुद्धा मी अगदी थोडंसं दूध लागतं, 1-2 चमचे असेल तरी खूप होतं ते. तर इतकं दूध काढून ठेवले आणि इथे भाजीचीसुद्धा सगळी तयारी जी आहे ना तर ती करून घेतलेली आहे. जेवढ्या थोड्याफार काय काय भाज्या माझ्याकडे शिल्लक होत्या त्यासुद्धा या भाजीमध्ये घातलेल्या आहेत, कारण थोडी थोडी भाजी शिल्लक राहिली ना तर मग ती तशीच वेस्ट होऊन जाते. आणि मग आता फायनली भाजी करायला घेते, म्हणजे दुपारचा आता स्वयंपाकालासुद्धा सुरुवात केलेली आहे. तर इथे पहिला आता स्वयंपाक करून घेते आणि बाकीची जी कामं आहेत ना तर ती नंतर देवांशला बघत बघत करून घेते. तर इथे आता पहिली जी मिक्स भाजी मी करणार आहे तर त्याला फोडणी देऊन घेते. मोहरी जिरं टाकले, कढीपत्ता टाकले, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेला आहे कांदा, आणि व्यवस्थित कांदा वगैरे छानपैकी परतून घेतला की मग बाकीचे सगळे जे मी भाज्या साफ करून वगैरे ठेवलेले आहेत ना तर त्याच्यामध्ये ॲड करेन. थोडंसं टोमॅटोसुद्धा चिरून घातलेलं आहे त्याच्यामध्ये. कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असं स्मॅश होऊन देईन, जेणेकरून भाजी छान होईल. तर त्यानंतर ना आता इथे कालवणसुद्धा मला करायचं आहे, शेवग्याची आमटी. तर शेवग्याच्या शेंगांची आमटी पहिली इथे मी करून घेते आणि मग नंतर बाकीची जी मिक्स भाजी आहे तर तीसुद्धा करून घेईन. थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे, त्याच्यानंतर टाकलेली आहे थोडीशी हळद आणि त्यानंतर थोडंसं मीठ. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मिक्स केल्यानंतर ना थोडंसं वाटणसुद्धा मी त्याच्यामध्ये घालणार आहे कांदा खोबऱ्याचं. तर हे वाटणसुद्धा साधारणतः 1-1.5 चमचाच मी घातलेलं आहे. वाटण घालून छानपैकी हे सगळं मिक्स करते आणि मिक्स केल्यानंतर व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर ना मग मी त्याच्यामध्ये पाणी ॲड करेन, जेवढा रस्सा हवा आहे तेवढा, कारण सुकी भाजी पातळ भाजी असं जेवण लागतं. तर पाणी थोडंसं मी इथं गरम करून घेतलेलं आहे आणि गरम केलेलं पाणी तिथं घालते ह्याच्यामध्ये रश्श्यामध्ये, जेणेकरून जी आमटी आहे किंवा कालवण आहे ना तर त्याला चव वगैरे चांगली येईल. तर आता इथे शेवग्याच्या शेंगांचं कालवणसुद्धा मी करून घेतले आणि त्याचबरोबर जी मिक्स भाजी होती ना तर तीसुद्धा मी आता फोडणी देते. तर इथे मी मिक्स जी भाजी होती ना तर ती कुकरला पटकन त्याची एक शिटी काढून घेतलेली आहे. आता कुकर पण नॉर्मल होतो, त्यामुळे पहिली शेवग्याच्या शेंगांची आमटी केली आणि आता इथं मी भाजी परतून घेते. तर हे सगळं व्यवस्थित कुकरला मी व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे, जेणेकरून आता फक्त भाजी मला परतवून घ्यायची. त्याच्यामध्ये सुद्धा आपली बेसिक मोहरी जिरं कढीपत्ता वगैरे याची फोडणी दिलेली आहे. त्यानंतर कांदा टाकलेला आहे, टोमॅटो व्यवस्थित परतलं
की त्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं लाल तिखट, हळद, त्याच्यानंतर थोडंसं वाटण आणि हे जे मी शिजवून घेतलेल्या सगळ्या भाज्या होत्या ना तर त्यासुद्धा टाकलेल्या आहेत. आणि थोडीशी भाजी मी त्याच्यामधली पण शिल्लक ठेवलेली आहे, जेणेकरून बाळालासुद्धा मी ती देणार आहे की त्यालासुद्धा त्यातल्या भाज्या, कारण थोडंसं मीठ टाकून मी ते बॉईल केलेलं आहे तर त्याच्यामुळे तो सुद्धा व्यवस्थितपणे त्या खाऊ शकतो. तर आता ही भाजीसुद्धा माझी परतली आहे आणि शेवग्याच्या शेंगांचं कालवणसुद्धा झालेलं आहे. तर दोन्ही भाज्यांमध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे, जेणेकरून आता फायनली भाज्या झालेल्या आहेत माझ्या. तर आता गॅसवर झाकण वगैरे ठेवते दोन्ही भाज्यांवर आणि आता जेवण बनवताना जो काही किचनवर पसारा पडलेला असतो ना तर तो आवरून घेते. आता किचनवर ना जास्तच पसारा होतो, कारण खाली कुठल्याच गोष्टी ठेवता येत नाही. गरम तर अजिबातच नाही, पण बाकीच्यासुद्धा गोष्टी खाली ठेवल्या ना तर देवांश इकडे तिकडे करतो, मग ती सांडतात वगैरे किंवा एखादी गोष्ट पटकन तो उचलून तोंडात वगैरे घालेल. तर त्यासाठी खूप लक्ष देऊन थोड्याच वेळात अगदी पटकन गोष्टी सगळ्या आवरायला लागतात. तर इथे आता बेडरूममध्ये हा बेड वगैरे होता, अंथरुणं, त्याच्यानंतर कपडे वगैरे, तर ते सगळं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याचीसुद्धा तयारी वगैरे केली. विघ्नेशला, देवांशलासुद्धा रेडी वगैरे केले आणि त्याला इथं बेडवर बसवले, जेणेकरून आता ना सगळा कचरा वगैरे मी काढून घेते, कारण 2-3 वेळा तरी लहान बाळ आहे त्याच्यामुळे खूप कचरा होतो आणि धूळ अशी पायाला लागते. तर त्याच्यामुळं तो तिथे खेळतो आहे ना, तर म्हटलं आता पटकन घरातली ही जी बाकीची सगळी कामं आहेत ना तर ती आवरून घ्यावी. तर चटई वगैरे सुद्धा घडी घालून ठेवली आणि त्यालासुद्धा ना मी जेव्हा काम करत असेल ना तर माझ्याबरोबरच मध्येच करायचं असतं, जेणेकरून त्याला ती मजा वाटते, पण माझ्या कामाचा तर खूप वेळ जातो. आता मी तुम्हाला इथे दाखवते ना, हा झाडू ना 2च दिवस झाला आणलेला आहे गालाचा आणि डीमार्टमधूनच आणलेला आहे. पण माहीत नाही कसं त्याच्यामध्ये जे हे असं पाईपसारखं असतं आणि चिकटवलेलं असतो ना, तर तो परवा विघ्नेशने असं जस्ट झाडू मारला आणि ठेवायला गेला, तो जोरात फेकला की काय झालं माहिती नाही, तर तो झाडू ना पूर्णपणे कामातून गेला. जवळजवळ 160 की 70 रुपयाचा झाडू आहे, पण तो पूर्णपणे कामातून गेला. हार्डली एकदा वगैरे त्यानं झाडू मारला असेल. पूर्ण माझे पैसे वेस्ट गेले त्या झाडूसाठी. आणि हा आता जुना जो माझा झाडू आहे, जो की कुशल कंपनीचा आहे, खूप चांगला टिकला तो. तर पुन्हा आता मला नवीन झाडू आणेपर्यंत ना याच झाडूने झाडू मारायला लागणार आहे. तर असो, आता मी झाडू मारून घेते. तर इथे ना मी झाडू मारायला घेतला. देवांशने पहिल्यांदाच तो झाडू बघितला आहे आणि छोटा आहे, हलका आहे, त्यामुळे त्याला इझिली कॅरी करता येतो. तर तो ना सगळीकडे घेऊन इकडे तिकडे पळतोय आणि त्याला मजा वाटते. कदाचित त्याला असं वाटत असेल हे खेळण्याचा काहीतरी प्रकार आहे. तर तो सगळीकडे मस्त अख्ख्या घरभर झाडू घेऊन फिरत होता. शेवटी मग मी त्याच्याकडून झाडू घेतला आणि मग ना सगळं घर वगैरे व्यवस्थित झाडून घेतलं, कारण सगळी धूळ वगैरे पायाला लागत होती आणि त्याच्यामुळे ना इकडे तिकडे वावर होतो किंवा बेडवर वगैरे तो जातो. मग किती बेडशीट चेंज केलं किंवा किती व्यवस्थित केलं तरी सगळीकडे अशी धूळ धूळ वाटते. तर आता इथं फायनली जेवण आमचं तयार झालेलं आहे. आता व्यवस्थित मस्त आरामशीर आम्ही जेवण करून घेतो. इथं पहिलं ताट तयार करून देते यांना आणि विघ्नेशला. तर मस्तपैकी ताट तयार केलं, यांना दिलं आणि त्याच्यानंतर आमची जेवणं वगैरे झाली. आता जेवणं वगैरे झाल्यानंतर ना हे सगळे रिलॅक्स आहेत, पण मला किचनमधला हा सगळा बाकीचा पसारा जो काही गोंधळ असतो ना तर तो सगळा आवरून घेते आता पहिला, जेणेकरून संध्याकाळी किंवा दुपारी बाळासाठी परत वगैरे काय करायचं असेल ना तर तेव्हा थोडंसं फ्रेश वाटेल, नाहीतर ना खूप चिडचिड होऊन जाते इतका सगळा पसारा बघून. तर पहिली सगळी भांडी घासून घेतली, त्याच्यानंतर किचन वगैरे सगळं क्लीन केला आणि त्यानंतर ना व्यवस्थित बाळालासुद्धा भरवून घेतलं, कारण त्याचासुद्धा जेवणाचा टाईम झाला होता. तर व्यवस्थित सगळं आवरून घेतलं आहे. तर माझीसुद्धा अशी गडबड होते सकाळपासून दुपारपर्यंतच्या कामाची. आय होप तुमचीसुद्धा अशीच होत असेल किंवा कशा पद्धतीनं आपण सगळ्या गोष्टी मॅनेज करत असतो. तर चला, आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. चला, भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय.